नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे दे नमस्कारोनी आता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः। रसवर्जम रसोप्यश्य परम दृष्ट्वा निवर्तते। अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कौतिक। जे विषयाते साधक तेचिती नियमे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। जेव्हा मनुष्याची बुद्धी सर्व प्रकारच्या मोहाच्या दलदलीतून मुक्त होते तेव्हा त्याला ऐकलेल्या किंवा ऐकल्यासाठी योग्य असणाऱ्या संपूर्ण विषयांच्या विषयी वैराग्य प्राप्त होतं। अनेक प्रकारची साधनं, अनेक प्रकारची साध्य फलं यांचं वर्णन ऐकल्यानंतर जी बुद्धी विप्रतिपत्तीला प्राप्त झाली ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असंभावना किंवा विपरीत भावना यापासून बाजूला होऊन विजातीय प्रत्ययाचाही तिरस्कार करून आपल्या स्वस्वरूपामध्ये निश्चल आणि अचल होऊन राहते। तेव्हाच त्या साधकाला तदा योगम अवाप्स्यसी जीव आणि परब्रह्माचं असणारं अखंड ऐक्य प्राप्त होतं। ज्या महापुरुषाच्या जीवनामध्ये हा योग येतो, वास्तविक मनुष्याच्या जीवनामध्ये हा योग सगळ्यात महत्त्वाचा योग आहे। या योगाची प्राप्ती जीवनामध्ये फक्त एकदाच होते आणि एकदा जरी हा परमात्मा स्वरूपाशी कुर्पतेला प्राप्त झाला तर शास्त्राचं म्हणणं असे नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते। तो पुनरपी जन्माला प्राप्त होत नाही। प्रारब्ध क्षय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवनमुक्तीचा विलक्षण सुखाचा तो आनंद घेतो आणि प्रारब्ध एकदा क्षय झालं की आता मरणा एलीचकडे मज मिळवणी गेले पुढे। ते मरणी अनेकीकडे जातील केवी, शरीराचा आणि त्याचा संबंध राहत नाही। जीवात्म्याचा हा दररोजचा अनुभव आहे। तो ज्या ज्या कालामध्ये शरीराचं तादात्म्य सोडतो त्या त्या कालामध्ये त्याला सुखाची अनुभूतीच होते आहे। एखाद्याला मूर्छा आली, शरीराचं भान राहत नाही, बेशुद्ध अवस्थेला प्राप्त झाला तरीही शरीराचं भान राहत नाही, किंवा सुषुप्ती अवस्थेला प्राप्त झाला तरी शरीराचं स्मरण राहत नाही। ज्या काळामध्ये शरीराचं स्मरण, देहाचं तादात्म्य राहत नाही त्या त्या काळामध्ये त्याला सुखाचा अनुभवच प्राप्त होतो। म्हणजे सामान्य सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा ज्याचं देह तादात्म्य सुटलेलं आहे त्याला जर एवढ्या आनंदाची प्राप्ती होत असेल तर जिवंत असताना ज्याने आपल्या देहाचं तादात्म्य सोडलेलं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात बघा 8व्या अध्यायामध्ये, आता शरीराची तयाची आठाई आड नावही उरले नाही। तरी कोणे काळी काही निमिते पाहे पा, सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाली पाताळी। ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले, किंवा आता उभे या उभेपण नाही जयाचे। मा पडिली या गहन कवन तयाचे, मनोनी प्रतितीची या पोटीचे पाणी न हले। त्याच्या प्रतितीच्या अनुभवाच्या पोटातल्या पाण्याला धक्कासुद्धा लागत नाही। का? देह जिवंत असताना हा देह माझा आहे किंवा जिवंत आहे याचंही त्या महापुरुषाला स्मरण नाही। मग पडल्यानंतर त्याला काय आश्चर्य वाटणार आहे? याला शास्त्रामध्ये पदार्थाभाविनी अवस्था असं म्हणतात। देहाचं आणि हे अभ्यासाने होऊ शकतं। असा योग प्राप्त झाला आणि त्याची बुद्धी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली की त्या महापुरुषाला या समाधी अवस्थेमध्ये लोकांकडून तो स्थितप्रज्ञ आहे, संत किंवा देव त्याला म्हणतात। वास्तविक तो स्वतःला स्थितप्रज्ञ म्हणूनच घेत नाही, कारण स्थितप्रज्ञ हे लक्षणसुद्धा अंतकरणाचं आहे। स्वस्वरूपाने विचार केला तर त्याचं कोणत्याही प्रकारचं लक्षणच नाही, कारण तो कसा आहे? अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम, अलिंगम, त्याचं कोणत्याही प्रकारचं चिन्ह नाही। अशा स्वरूपाला प्राप्त झाला तरी त्या महापुरुषाच्या वर्तनावरून, लक्षणावरून तो जाणला जातो। तो कैसिया चिन्ही जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित। हा अवसर मिळाला आणि मग भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, परमात्मन समाधीस्थ असणारा स्थितप्रज्ञ
कोणत्या लक्षणाने बोलला जातो? जर तो समाधीतून बाहेर आला उत्थानावस्थेमध्ये तर कशा प्रकारचं बोलतो, कशा प्रकारे बसतो आणि कशा प्रकारे चालतो. क्रियापद जरी अशी असेल तरी त्याचा लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो. किम प्रभाषेत, कशा प्रकारे बोलतो. जीवनामध्ये काही अनुकूल प्रसंग आले तर अभिनंदनाने बोलतो का प्रतिकूल प्रसंग आले असूयापूर्वक त्यांचा द्वेष करतो, द्वेषाने बोलतो, हे मला सांगा. तो द्वेषानेही बोलत नाही आणि अभिनंदनाचाही शब्दाचा उच्चार करत नाही. सामान्य मनुष्याला जर अनुकूल पुत्र प्राप्त झाला, अनुकूल धन स्त्री प्राप्त झाली तर तो त्यांचं कौतुक जगाला सांगत सुटतो. वास्तविक त्या कौतुकाने जगात काही फरक पडत नाही किंवा जगताला त्या अभिनंदनाचंही अभिनंदन वाटत नाही. असा अविवेकी पुरुष बोलतो, पण तो मात्र कशाही प्रकारे बोलत नाही. म्हणून त्याचं बोलणं काय आहे? पुत्र वित्त कलत्र, हे झाली आहे स्वतंत्र. माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. पुत्र असेल, वित्त असेल किंवा कलत्र म्हणजे स्त्री असेल, ही सगळी त्याच्या स्वाधीन आहे, अनुकूल आहे, पण त्यांना तो चुकूनही माझं म्हणत नाही. जसं विषाच्या पात्राला कोणीही माझं नाही म्हणत. काही एखादा मनुष्य म्हणतो हे माझ्या मालकीचं आहे, माझ्याशिवाय हे कोणीच प्राशन करणार नाही, असं म्हणतं का कोणी? विषाच्या पात्राला तो माझं म्हणत नाही. तसं त्याने विषवत त्यजेत, त्याने ते टाकलेलेच आहे. म्हणून तो कशाही प्रकारे अभिनंदनाची भाषा बोलत नाही. सर्व प्रकारच्या मनोगतान कामनांना त्याने सोडून दिला आहे आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये आत्मस्वरूपाच्या द्वारेच संतुष्ट झाला आहे. ज्ञानोबरांनी मात्र याचा अर्थ गोड केला आहे बरं. आत्मसंतोषी आणि आत्मना शब्दाचा अर्थ केला अंतकरण. तो आपल्या मनाच्या माध्यमाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट झाला आहे. जगामध्ये संतुष्ट राहणारे दोघ जण आहे. एक अनात्मसंतुष्ट आहे आणि एक आत्मसंतुष्ट आहे. जो अनात्मसंतुष्ट आहे तो कधीच समाधानी राहू शकत नाही, कारण अनात्म पदार्थ चंचल आहे, विनाशी आहे, आगमापायी आहे, क्षणभंगुर सुख प्रदान करणारे आहे, त्यातही पुन्हा पारतंत्र्य आहे. पण आत्मसंतुष्टी ही स्वतःवर अवलंबून असल्यामुळे तो नित्य समाधानाला प्राप्त होऊ शकतो. आणि त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. दुःखाचा प्रसंग आला, उद्वेग करत नाही, त्रास नाही वाटत त्याला. दुःख आलं, चांगले देवाची कृपा आहे, अंतर्मुखता प्राप्त होते, पापक्षय होतो. सुखाची अपेक्षा निर्माण झाली तर पुण्याचं फळ आहे, भोगल्याशिवाय पर्याय नाही. पण असं सुख मला पुढं मिळत राहावं हेही त्याची स्पृहा नसते. मनुष्याची लालसा सुखाने वाढत जाते. सुखामध्ये त्याची लालसा नाही आणि दुःखामध्ये त्याचा उद्वेग नाही. सुखाविषयी असणारा शोभनाध्यास त्याला राग म्हणतात, रंजनात्मिका वृत्ती, तो त्याला राग म्हणतात, तोही त्याच्या मनात नाही. विषयाचा प्राप्तीसाठी एखाद्याने प्रतिबंध केला तर त्याचा प्रतिकार आपण करू शकत नाही, तेव्हा जी दैन्यात्मक वृत्ती प्राप्त होते त्याला भय म्हणतात, तेही नाही. आणि विषयाच्या प्रतिबंधक एखादा व्यक्ती असेल तर त्याचं सामर्थ्य असल्यामुळे मी पराभव करू शकतो, अशी ज्वलनात्मिकाची वृत्ती त्याला क्रोध म्हणतात. राग नाही, भय नाही, क्रोध नाही, उलट आपल्या देहाविषयी, आयुष्याविषयी संपूर्ण स्नेहाचा, आसक्तीचा परित्याग केला, प्रारब्धाने अनुकूल प्रतिकूल प्राप्त झालं, अभिनंदन नाही, द्वेषही करत नाही, अशा पुरुषाची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली आहे असं जाणून घ्यावं. हे झालं त्याचं बोलणं. आता तो कामना अंतरातील सर्व सोडून जस्वये आत्म्यातीचे असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलेचे. विनोबांची ही एक समश्लोकी गीतेवरचं व्याख्यान आहे. एका श्लोकावर एकाच काव्याची त्यांनी रचना केली. समश्लोकी त्यांची गीता आहे. जशी त्यांची गीता समश्लोकी आहे ना, म्हणजे 700 श्लोकावर 700 त्यांनी प्रबंध केले, तसं सोपान देवांची सुद्धा समश्लोकी गीता आहे. 700 ओव्या केलेल्या आहे. एका श्लोकावर एक ओवी. सासवडला गेलो आपण तर मंदिरामध्ये जो ग्रंथ मिळतोय बघा, सोपान देवी नावाचा, तसंही विनोबा भावेंची रचना आहे. आता तो बसतो कसा? बसण्यामध्ये मनुष्य काय करतो? आपल्या अवयवांचा संकोच करून मांडी घालून बसतो की नाही? ज्ञानोबा ते 58 क्रमांकाच्या श्लोकापासून तो प्रारंभ करता. तो बसतो कसा?
उदाहरण दिलं आहे का कासवाचं. ज्याप्रमाणे कासव आनंदामध्ये असेल तर आपल्या अवयवांचा विस्तार करतो. आपल्या जुन्या संस्थेमध्ये विहिरीमध्ये कासव आहे, पण उगं फक्त त्या कासवाला त्रास द्यायला पाहायला जाऊ नका. प्रारब्धाने जर वर आला तर मग बघू शकता तुम्ही. मग आनंदामध्ये असेल तर अवयवांचा विस्तार करतो, आणि जर संकटाची चाहूल लागली तर तो आपल्या अवयवांना पुन्हा आवरून घेतो. त्याच्या इंद्रियावर त्याचा निग्रह आहे. म्हणून देवाने मंदिरामध्ये जाताना कासवाची स्थापना केली आहे. हैबत बाबांच्या पायरीच्या अलीकडे काय आहे? कासवाच आहे. आणि आपण साष्टांग नमस्कार करतो तिथेही कासवच आहे. तो कासव सांगतो की मंदिरात जाताना आपले नेत्र, आपले कान, इंद्रिय, मन यांना आवरा, तिथे जाऊन भांडण करू नका, असं ते कासव सांगतंय. असा तोही आपल्या इंद्रियांच्या विषयापासून आवरून घेतो. हे झालं त्याचं बसणं. मग आता एखाद्या पुरुषाला जर रोग झाला असेल तर त्याला वैद्य सांगतात अमुक पदार्थ खायचा नाही, मग तोही आपल्या इंद्रियांना आवरतो की नाही? एखादा काष्ट तपस्वी महात्मा आहे, तोही आपल्या इंद्रियांना आवरतोच की. मग तपस्वी एखादा साधक इंद्रियांना आवरत असेल, एखादा रोगी रोगाच्या भयामुळे इंद्रियांना विषयापासून आवरत असेल, तर मग या स्थितप्रज्ञ महापुरुषामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? तर भगवान सांगतात फरक असा आहे, हे फक्त इंद्रियांना विषयापासून आवरतात, पण विषयाची अंतःकरणातली जी आवड, ज्याला संग, रस, संस्कार किंवा वासना म्हणतात, त्यापासून ते आवरत नाही. आणि हा महात्मा मात्र असा आहे की याचे विषयही सुटलेले असतात आणि विषयांची आसक्तीही सुटलेली असते, असा आचार्यादिकांचा अर्थ आहे. ज्ञानोबराने अर्थ करत असताना असा अर्थ केला आहे, मनुष्याला जगण्याकरता शब्द, स्पर्श, रूप आणि गंध आणि एक महत्त्वाचा विषय रस, या 4 विषयांचा परित्याग सहज करता येतो. पण रस नावाचा भोजनाचा विषय तो कोणी सोडू शकत नाही. संन्यासी जरी झाला तरी 12 वाजता महापुरुषाला भूकच लागते की नाही. बाकीचे विषय सोडता येतात, रस नावाचा विषय सोडता येत नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात त्याने रस नावाचा विषय सुद्धा सुटलेला आहे किंवा सोडलेला आहे. म्हणजे रस शब्दाचे 2 अर्थ होतात बरं. रस म्हणजे विषय टाकून दिले, पण विषयाची आसक्ती त्याला म्हणतात रस. आणि रस शब्दाचा दुसरा अर्थ होतोय भोजनादिकामध्ये रसनेंद्रियाच्या द्वारे आस्वादन करणं, चाखणं. आपण भोजन घेतो की नाही, आस्वादन करणे, कोणत्याही पदार्थाचं सेवन करतो, तर तो रसविषय त्याचा सुटलेला आहे. हे त्याचं अपूर्व लक्षण आहे. आणि ते परमात्मा पुढे सांगतात, विषयाः विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसः अपि अस्य परं दृष्ट्वा निवर्तते. निराहारस्य देहिनः रसवर्जं विषयाः विनिवर्तन्ते. निराहार, आहार कशाला म्हणतात? इंद्रियांच्या द्वारे आह्रियते, जे ग्रहण केलं जातं तो सगळा आहारच आहे. डोळ्याने पाहणं आहार आहे, कानाने ऐकणं आहारच आहे, गंध घेणं आहार, आणि रस सेवन करणं आहारच आहे. म्हणजे ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे जे जे आपण ग्रहण करतो तो आहार आहे. आपल्याला फक्त एकच आहार माहिती, बाकी दुसरे आहार आपल्याला माहितीच नाही. किंबहुना तिथपर्यंत आपण जात नाही. इंद्रियांच्या द्वारे सेवन जो जो केला जातो विषय, त्याला म्हणतात आहार. आणि मग एखाद्या पुरुष आहारी असतो, तर काही माणसं निराहारी असतात ना. निराहारी शब्दाचा अर्थ अलीकडे असा आहे निरंकार उपवास. आता निरंकार कुठून आला काय माहिती शब्द. आपण म्हणलं का हो एकादशीला नाही, त्यांची निरंकारी एकादशी असते. निरहंकारी चालेल ना, शब्द कसाही आणला जातो, तो भाग सोडून द्या. जो आहारच ग्रहण करत नाही त्याला निराहारी असं म्हणतात. आणि त्या देहधारी असणाऱ्या जीवाची रसवर्जम, विषयाची आसक्ती सोडून विषयाः विनिवर्तन्ते, विषय त्याचे निवृत्त होतात. फक्त विषयाची आसक्ती निवृत्त होत नाही. म्हणजे तो एखादा रोगी जरी असेल किंवा एखादा काष्ट तपस्वी असेल, तर त्याने विषय सोडलेले असतात, पण विषयाची आसक्ती सोडलेली नसते. परंतु अस्य, हा जो स्थितप्रज्ञ आहे, याच्या बाबतीमध्ये मात्र परम दृष्ट्वा, परमात्म स्वरूपाचं आत्मत्वाने दर्शन झाल्याबरोबर रसः अपि अस्य निवर्तते,
याची आसक्ती सुद्धा सुटून जाते. असा श्लोकाचा इतर महापुरुषांनी केलेला अर्थ, ज्ञानोबरायन अर्थ जो केला आहे तो प्रसंगाला पुढे येणारच आहे. रस म्हणजे भोजन, भोजन नावाचा विषय सुद्धा त्याचं सुटलेला आहे. आणि एखाद्याने सगळे विषय जिंकले, फक्त आपल्या जिभेला जिंकला नाही तर तो पुन्हा विषयांच्या तावडीमध्ये सापडू शकतो. श्रीमद भागवतातलं प्रमाण आहे, जितम सर्वम जिते रसे. सर्व जिंकलं असं केव्हा होईल, जेव्हा रसनेंद्रियावर विजय संपादन करता येईल. आणि आपल्या एका जिभेकडे 2 कामं दिली देवाने. बोलण्याचे काम जिभेकडेच आहे आणि पदार्थ सेवन करणं, त्याची गोडी चाखणं, हाही असणारं काम त्या जिभेकडेच दिलेलं आहे. जीभ फार महत्त्वाची आहे. 2 कामं पार पाडते आणि तिच्या संरक्षणाकरता 2 दरवाजे आहे. एक आहे दाताचं कुंपण आणि दुसरं आहे ओठाचं. पण जीभ एवढी चंचल आहे, दोन्ही दरवाजाला खोलून बाहेर येते. ज्याला जिभेवर नियंत्रण मिळवता आलं त्याने संपूर्ण जगतावर नियंत्रण मिळवलं, असा त्याचा अर्थ आहे. जितम सर्वम जिते रसे. ते चैतन्य महाराजांनी एका कीर्तनात वाक्य सांगितलं होतं, मनुष्य जन्माला आला की त्याला लवकरात लवकर बोलता येतं 2-4 वर्षामध्ये. म्हणजे बोलता त्याला येतं, पण काय बोलावं हे बहुधा आयुष्यभरही कळत नाही, असा त्याचा अर्थ आहे. फार मोजके शब्द वापरले पाहिजे. आणि सगळ्या प्रकारची भांडणं जी होता, कलह होता, त्याला कारण फक्त शब्द आहे. जपून वापरले पाहिजे. म्हणून महाभारतामध्ये असं म्हटलंय, जो कमी बोलतो तो जास्त कार्य करतो आणि जास्त बोलणारा बहुधा कार्यच करत नाही, असा त्याचा अर्थ आहे. ते आपण म्हणतो ना, अकाळी पावसाच्या बाबतीमध्ये गरजेल तो वर्षेल काय, असा त्याचा अर्थ आहे. सोडून द्या. जिभे रसनेंद्रियावर विजय संपादन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण झाकून राहावं. काही ते 13व्या अध्यायामध्ये ओवी बघा, परी सुकृतना प्रगटी अंगे बोले. तो आपलं सुकृत अंगानेही प्रगट नाही करत आणि शब्दानेही प्रगट नाही करत. बऱ्याचदा आपल्याला तर असं असतं की मला जे कळालं ते मी कधी एकदा लोकांवर वजन टाकून सांगेन, असं घडतं की नाही व्यवहारामध्ये कधी. पण तो मात्र गुप्त राहतो, तो बोलतच नाही. नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. आपल्याला वाटतं की मी लोकाला कळवलं पाहिजे, किंबहुना माझ्या परमार्थाची लोकांनी दखल घेतलीच पाहिजे. आणि जर नाही घेतली तर बहुतेक माझ्या परमार्थाला अजून फळच मिळालं नाही, असं वाटतंय. कुठे आपला प्रवास चालू आहे. त्यामुळे आपल्याला अंतरात समाधान नाही ना मिळत. जितका मनुष्य गुप्त राहील तितका सुरक्षित राहील. पुढे चला म्हणजे जागेवरच बसता फक्त ओ आहे का. अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतिक. अर्जुना आणि काही एक कौतिक सांगेन ऐके. मी तुला कौतुक सांगतो. आता हे जे कौतुक आहे, कोणाचं कौतुक आहे? सिद्धप्रज्ञ महापुरुषाचे अपूर्व लक्षणाचं कौतुक आहे. आणि मग कौतुक सांगतो आहे. काय शब्द आहे आतापर्यंत जिथेही बघा, भगवान परमात्म्याने अर्जुनाला हे सांगण्यासाठी ऐके हा शब्द ठेवलेलाच आहे बघा. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखते. सर्व ठिकाणी ऐक श्रवण कर, असं भगवान कायम सावध करता. कारण भगवंतालाही माहिती की अर्जुनाला प्रतिबंध फार मोठे आहे. रणांगणात तो ऐकतो आहे की नाही, म्हणून त्याला सावध करतात. किंवा प्रेम फार मोठे देवाचं, म्हणून अर्जुन ऐक बरं, असं प्रेमाने म्हणतात. ऐके कौतिक. कोणतं कौतुक आहे? आता इथे स्थितप्रज्ञ महापुरुष सिद्ध आहे आणि त्या सिद्ध महापुरुषाची लक्षणा किंवा अपूर्व लक्षण सांगत असताना तुलना केलेली आहे. कोणाच्या बाबतीमध्ये? साधकांच्या बाबतीमध्ये. सामान्य पुरुषापेक्षा स्थितप्रज्ञ वेगळा आहेच, यात आश्चर्य काय. पण परमार्थातले जे अनेक साधक आहे त्या साधकांच्या पेक्षाही तो पुन्हा वेगळाच आहे. कसा? साधक काय करतात? जे विषयाते साधक ते जिती नियमे. साधक नियमाने निग्रहाने काय करतात? आपल्या इंद्रियावर नियमन करून विषयांचा त्याग करतात. इंद्रियांच्या द्वारे फक्त विषयांचा त्याग केलेला आहे, फक्त मनामध्ये मात्र जी भावना आहे ती नाही सोडलेली.
किंवा इथला जो विषय चालू आहे त्यामध्ये ते काय करतात बघा पुढे, निग्रहाने विषयांचा त्याग करतात. कोणत्या कोणत्या? श्रोत्रादी इंद्रिय आवरिती परिरसने नियम न करीती. बहुतेक ही अर्धी ओवी आपल्यासाठीच आहे. श्रोत्रादी इंद्रियावरती परिरसने नियम न करती ते सहस्रधा कवळी जती विषयीही. श्रोत्र म्हणजे श्रवण इंद्रिय. आदी पदाने कोणते कोणते घ्यायचे? नेत्र इंद्रिय, त्वगेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय, चारच घ्यायचे. या चार इंद्रियांना तो त्या त्या विषयापासून आवरतो. नाईकने ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाचे ते टाळी, जिभची का, बोलण्याचा विषय आवरलेला आहे. सर्व इंद्रियांना ते आवरतात. फक्त एकच करतात, जगण्यासाठी भोजन लागतं. भोजनामध्ये षड्रस मिळतात आणि त्या रसाचं आस्वादन रसन इंद्रियाच्या द्वारे केलं जातं. एवढ्या फक्त एका इंद्रियाला तो मोकळं सोडतो. रसने नियमन न करीती, फक्त जिभेवर निग्रह संपादन करत नाही. ते प्राणाच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय, भोजन करिता विकी यया ते तिही ती न लेखी आहारी मिती संतोषी माप न सुये. ज्ञानोबा म्हणतात ना की अंगाबळ यावे जिभेचे पुरावे मनोरथ, ना तरी क्षुधा जावी, माझी भूक जावी, अंगाला बळ यावं किंवा जिभेचे मनोरथ पुरवावे, ही सामान्य पुरुषाची भावना असते. पण तो भोजन करताना या तीन गोष्टीचा विचार करत नाही. आहारी मिती, मोजक्या आहारामध्ये संतुष्ट होतो. तो माप टाकत नाही. माप नसुये, तो असं काही माप टाकायचं व्यापाऱ्याप्रमाणे असं नाही. अल्प प्रमाणामध्ये अल्प आहार सेवन करतो. प्राणाला जर भूक लागली तर प्राणाला कोंडा मिळाला का मांडा मिळाला याची अपेक्षा नसते, फक्त आहार मिळावा. जगण्याकरता आहार आवश्यक आहे, जिभेचा मनोरथ पुरवावा यासाठी नाही. आणि एखादा जिभेचे चोचले जर पुरवत राहील तर बाकीचे विषय सुद्धा त्याच्यावर आक्रमण करतील. रसने नियमन करीती अनशनाचनी पावकेवा, हरपता प्राण पोखे इतुक्याचे भागू मोटके आशन करी. आपण जर काहीच खाल्लं नाही, चांगला आहे का बरं, हा नियम फार महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, काहीच सेवन करत नाही आणि आपल्या पोटामध्ये विज्ञान सांगतं की एक प्रकारचं आम्ल किंवा ॲसिड तयार होतं. जर ते ॲसिड अन्न पचविण्यासाठीच तयार झालेलं असतं. आपण जर अन्न टाकलं तर ते शांत होतं, अन्न पचवितं. पण ज्या दिवशी आपण अन्न खाल्लं नाही तर ते ॲसिड तर उकळी मारणारच आहे, वरती उसळणारच आहे. मग आपल्याला जर अन्न खायचं नसेल तर फळं खावं, दूध खावं म्हणजे प्यावं, किंवा लिंबू पाणी तरी आपण त्या दिवशी पिलं पाहिजे. जर आपण काहीच नाही केलं तर ते घातक असणारं जे ॲसिड असतं की नाही, ते आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवितं. बऱ्याचदा त्याचा अल्सरही होऊ शकतो. म्हणून निर्जला एकादशी महत्त्वाचीच आहे, अडचण त्याची नाही आहे. पण कमीत कमी त्यासाठी एखाद्या प्रसंग आला ते ज्ञानोबा म्हणतात बघा, आहाराच्या बाबतीमध्ये आग्रहाची बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहारा ते तोडी मारून या, इतकाही दुराग्रह नसावा असा याचा अर्थ आहे. समतोल असावं जीवन. नाहीतर मग आपण जर काहीच खाल्लं नाही तर प्राण व्याकुळ होऊन जातो. आणि तो प्राण व्याकुळ होऊ नये एवढ्या भागातच तो भोजन करतो, कारण तेही आवश्यक. युक्ताहार विहारस्य, जर भोजनाची आवश्यकता नसती तर गीतेमध्ये 3 ठिकाणी भोजनाचा विषयच आला नसता. 18व्या अध्यायामध्ये विविक्त सेवे लघवासी, आयुष सत्वबल आरोग्य 17व्या अध्यायामध्ये, आणि 6व्या अध्यायामध्ये विषय आलेलाच आहे. श्रोत्रादींद्रिय आवरती परिरसने नियमन करीती, रसनेंद्रियाच्या बाबतीमध्ये ते अजिबात निग्रह करत नाही. जसं जेवायला बसण्याच्या अगोदर मनुष्याचा निग्रह असतो, जेवायला बसल्यावर तुटून पडतो बघा तो रसने नियमन करीती. आणि तो म्हणजे आपल्या कृतीचं काय करतो, समर्थन. अहो मला एवढं जेवण करायचं नव्हतं पण त्याने आग्रहच फार केला. अरे खाणं आपल्या हातात आहे ना. आग्रह करण्याला काय कळतं आहे, त्यांना फक्त एवढं वाटतं की केलेलं संपवावं, कोणाचं तरी माथी मारावं. काही काही लोक तर जेवण झाल्यावरही भजे घेऊन येतात. त्यांना काय आहे,
पण खावं का न खावं हे आपल्या हातात आहे ना. रसने नियम न करीते ना, आपण तो नाही त्यांचा थोडासा मान ठेवला मी, वा 4 चपात्या खाल्ल्याने मान ठेवला. रसने नियम न करीती ते असणारे साधक सहस्रदा हजारो प्रकारांनी इही विषयी कवळी जती, या विषयाने पुन्हा आवरले जातात, वेढले जातात. मग का हो, त्यांनी तर विषयाचा त्याग केला होता, फक्त रस नावाचा विषय चाखला ना, तर त्यांचं चाखणं, गोडी चाखणं कसं होतं, फक्त वरवर त्याग होता, मनात नव्हता. बघा, जैसी वरी पालवी खुडीचे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाश निपजे तया वृक्षा, तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे. इतकी रसना महत्वाची बरं. रसन इंद्रियाच्या द्वारे मनातले विषय पुष्ट केले जातात. आणि हे मग रसन इंद्रियाच्या द्वारे मनातले विषय पुष्ट कसे केले जातात हे पाहायचं असेल तर चिरंजीव बघा, इथून गेल्यानंतर जो त्याला रस आवडतो, मग माणसं विचारतात ना फोन करून, महाराज तुम्ही आज आमच्या घरी कीर्तनाला येणार आहे, भोजन काय करायचं? आपण म्हणलं तुम्हाला जे जमतं ते करा. नाही तुम्हाला काय आवडतं ते सांगा, आणि करतात ना. मग काही काही हुशार माणसं असतात, ते म्हणतात सध्याला हंगाम कोणता आहे, करा रस. नेमका रस आलेला आहे. जैसी वरी पालवी खुडीची. एखाद्या मनुष्याने एखाद्या झाडाची वरवर असणारी पालवी खुडली, तोडून टाकली, आणि पुन्हा काय केलं, मुळी उदक घालीचे. त्या झाडाच्या मुळाला पाणी घातलेलं आहे. मग सांगा बरं, त्या झाडाचा नाश होईल का? तरी कैसीने नाश निपजे तया वृक्षा, त्या वृक्षाचा नाश होईल? अजिबात नाही. मुळाला पाणी चालू आहे आणि वरवर असणारी पालवी फक्त खुडतो आहे. वरची पालवी खुडली तर झाड फक्त वर वाढत नाही, वर नाही वाढत, दुसऱ्या बाजूला आडवं वाढतं. बघा, तो उदकाचे नि बळे अधिकी, तो वृक्ष पाण्याच्या बळाने अधिक वाढतो. कसा? जैसा आडवेनी अंगे फाके, आडव्या अंगाने तो विस्ताराला प्राप्त होतो. वरवर फक्त पालवी खुडण्याचं काम सुरू आहे, आणि मनामध्ये चिंतन आहे किंवा रसन इंद्रियाच्या द्वारे जे जे पदार्थ त्याला आवडतात त्याचा पुरवठा सुरू आहे. तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे, अंतकरणाच्या ठिकाणी रसन इंद्रियाच्या द्वारे विषय पुष्ट केला जातो. आणि हे लक्षातही येत नाही बरं. हे लक्षात आणून देणारे ज्ञानोबाराय आहे, कारण ती माऊली आहे ना, साधकांचा मायबाप. म्हणून रसन इंद्रियापासून आपल्या मनातले विषय पुष्ट होऊ नये याकरिता ज्ञानोबाराय परम कृपेने हे सांगतात. पण हे साधकाच्या बाबतीमध्ये झालं, त्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये मात्र अपूर्व आहे की त्याचा रसन इंद्रियाच्या द्वारे चाखला जाणारा रस नावाचा विषय सुद्धा सुटून जातो. बघा, जो रसन इंद्रियाचा अंकेला का निद्रेशी जे विकला, तो नाही येत म्हणी त्याला अधिकारी या. एरा इंद्रियाविषयी तुटे, तैसा नियमू नये रस हटे, जे जीवनची हे न घटे येणे विन. मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ही नियमा ते पावे, जै का परब्रह्मानुभवे होवनी जाईजे, ते शरीर भावनासते इंद्रिय विषय विसरते, जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. एरा इंद्रिया, इतर इंद्रियांच्या बाबतीमध्ये विचार केला तर विषय तुटे, विषय तोडता येतात, पण इतर इंद्रियांचे जसे आपण विषय तोडले, तैसा नियमू, तशा प्रकारचा नियम, तशा प्रकारचा निग्रह हटे, हट्टाने जरी केला तर रस नये. रस नावाचा विषय नियमाने, निग्रहाने, हट्टाने जरी आवरण्याचा प्रयत्न केला, इतर इंद्रियांच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही म्हणे तरी आवरलाच आम्ही रसनेंद्रियाला आवरण्याचा प्रयत्न केला, अजिबात काही खायचं नाही, मरशील ना. जे जीवनाची हे न घटे येणे विन, म्हणजे या रस नावाच्या विषया वाचून हे जीवनाची, हे असणारं जीवन न घटे, वाचू शकणार नाही. जगण्यासाठी खावं लागतं हे खरं आहे, पण खाण्यासाठी जगू नये. म्हणून रसनेंद्रियाला आवरता येत नाही, हे झालं आपलं. पण महापुरुषांच्या बाबतीमध्ये मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ही नियमा ते पावे. स्वभावतः अर्जुना, स्वभावतः बरं, निसर्गतः काही सायास किंवा अट्टहास न करता, ऐसियाही, अशाही प्रकारच्या नियमाती, निग्रहाला म्हणजे काय,
रसनेंद्रियाच्या द्वारे रस नावाच्या विषयाचं नियमन करणं, अशाही नियमाला तो प्राप्त होतो. पण केव्हा? जैका परब्रह्म अनुभवे होणे जाईजे. जेव्हा तो अनुभवाच्या अंगाने परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो, तेव्हा त्याचा रस नावाचा विषय सुद्धा सहजपणे आकळला जातो. तेव्हा काय होतं? तै शरीर भाव नासती. शरीर भाव म्हणजे मी शरीर आहे, देह तादात्म्य हाही भाव नष्ट होतो. म्हणजे मीपणा, माझेपणा जातो. इंद्रिय आपापल्या विषयांना विसरतात. पण हे केव्हा होईल? जै सोहम भाव, सह म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो परमात्मा मीच आहे, अशा सोहम भावाची प्रतीती ज्या काळामध्ये प्राप्त होते, तेव्हा रसनेंद्रिय रस नावाच्या विषयाला विसरतं. यामध्ये शास्त्राची प्रक्रिया आहे. अनंत लोकांचा विचार केला तर मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. हजारो मनुष्यांच्या मध्ये परमात्म स्वरूपाला जाणण्याकरता कुणीतरी एखादा विरळा प्रयत्न करतो. आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तिरी विपाईला निगे. या बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. म्हणजे साधक सुद्धा फार दुर्लभ आहे, महात्मा तर त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त यापैकी मुक्ताचं कृतकृत्य जीवन आहे. पामर आणि विषयी इहलोकातल्या किंवा पारलौकिक भोगामध्ये आसक्त आहे. आणि राहतापैकी फक्त राहिला जिज्ञासू, साधक. निष्काम कर्म, निष्काम उपासना याद्वारे मल आणि विक्षेप नावाचा दोष गेला आहे. फक्त आत्मस्वरूपाचा अज्ञानाचा आवरण तेवढं शिल्लक आहे. आणि त्याहीसाठी जो विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्षत्व या 4 साधनाने संपन्न झालेला आहे, साधन चतुष्टय संपन्न, त्याला परमार्थाचा अधिकारी असं म्हणतात. आणि या अधिकारी पुरुषाला जेव्हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची भेट होते आणि सद्गुरू त्याचा अधिकार बघून त्याला तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात. ज्या वेदातल्या वाक्यामध्ये जीवाचं आणि परब्रह्माचं अखंड ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे, त्याला महावाक्य असं म्हणतात. श्री गुरूंचं मुख आहे आणि अधिकारी असणाऱ्या श्रोत्याच्या श्रोत्राचा संबंध झाल्याबरोबर कानावचनाची भेटी, सरिसाची पैकी रटी, वस्तू होणी उठी गौण विकोजो. कोणीतरी एखादा विरळा साधक असतो, त्याला तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश केला. अरे ते परब्रह्म तूच आहे असं वाक्य ऐकल्याबरोबर तो का म्हणे कानी ऐकिली मात तोच झाला घात जीवपणा. वाचार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं जे अखंड ऐक्य, त्या ऐक्याला तो ज्ञानाच्या द्वारे प्राप्त होतो. इथं अनुभवी शब्द आला. अनुभवी म्हणजे आत्मज्ञानाच्या द्वारेच तो परब्रह्म होतो. ज्या तत्वाला देशाचा, कालाचा, वस्तूचा कोणताही परिच्छेद नाही आणि जे सर्वात श्रेष्ठ आहे, जिथे गेल्यानंतर परत माघारी यावं लागत नाही, त्या तत्वाला म्हणतात परब्रह्म. वास्तविक तो आहे शरीरामध्ये साक्षी रूपाने, कुटस्थ चैतन्य रूपाने, आणि जगताचा अधिष्ठानाही परब्रह्म. याला म्हणतात आत्मतत्व. पण अनुभवाच्या अंगाने शरीर नावाचा उपाधी बाजूला करा आणि जगत नावाचा उपाधी बाजूला करा, तर परब्रह्म आणि आत्मचैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांचा अखंड ऐक्य सिद्धच आहे. या सिद्ध ऐक्याला तो अनुभवाच्या अंगाने जेव्हा होऊन जातो, तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? तो जीव हे भाष सरे, जीवत्वाचा बंध सुटतो. जिथं जीवत्व शिल्लक राहत नाही, तिथे अज्ञान काय शिल्लक राहणार? अज्ञान शिल्लक नाही तर शरीर भाव कसा शिल्लक राहणार? म्हणून 3 शरीराचा, पंचकोशाचा, सगळा अनात्म पदार्थाचा त्याचा संबंध सुटून जातो. म्हणजे देहावर आता उभेपण नाही जयाचे. शरीराचा भावच नष्ट झाला तर आता इंद्रिय सुद्धा त्याच्या विषयाला विसरून जातात. का बरं? जेव्हा मनुष्याला अंतरात्म्यामध्ये आतला आनंद मिळतो की नाही, तेव्हा तो क्षुद्र आनंदासाठी त्याच्या अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्याद्वारे बाह्य देशापर्यंत जातच नाही. जया आपणपे सांडून कही इंद्रिय ग्रामावर येणे नाही,
तो विषय न सेवी हे काही विचित्र येत, तैसे आत्मसुख पाहिले जयाशे आपण पेचे फावले, तया विषय सहज सांडवले म्हणोये काही. ज्याच्या उदरामध्ये अमृताचा झरा लागला आहे त्याला तहान आणि भुकेची चिंता सतावत नाही, म्हणून इंद्रिय विषयाला विसरतात, इंद्रिय तृप्त होऊन जातात. जोपर्यंत मनुष्याला आतमध्ये मिळत नाही ना तोपर्यंत तो बाहेर धावतो बघा. जया तैसे आपण पे नाही तिठे, जया ते स्वसुखाचे सदा खरांटे, तयाशीचे विषय हे गोमटे आवडती. मनुष्य बाहेर केव्हा धावतो, जेव्हा त्याला आतली तृप्ती मिळत नाही. आणि हा तर परब्रह्म रूपाला प्राप्त झाला. इथं ओतप्रोत चिंतन आहे बरं. सोहम भाव प्रतिती म्हणणं काय आणि परब्रह्म तत्वाची प्राप्ती होणं म्हणजे काय. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे. जेव्हा मी ब्रह्म होतो तेव्हा परिच्छिन्नतेची भ्रांती निघून जाते आणि ब्रह्मच मी असं म्हटलं की परोक्ष भाव निघून जातो. याला ओतप्रोत चिंतन म्हणतात, याला पूर्ण बोध म्हणतात. आणि या पूर्ण बोधाला प्राप्त झाला तर शरीराचं तादात्म्य राहत नाही, इंद्रिय विषयाला विसरून जातात. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् दृष्टी म्हणणं काय आणि परम दृष्टवा म्हणणं काय. उपनिषदाचा श्रुतीचा आणि या श्लोकाचा अर्थ एकच आहे. ही अनुभूती प्राप्त झाली की त्या पुरुषाचा रस नावाचा विषय हा ज्ञानोबाने केलेला अपूर्व अर्थ आहे तोही सुटून जातो. उदाहरण आपण ऐकतोय, जगद्गुरु तुकोबरांचे मेहुणे एकदा तुकोबरांना भेटायला आले. म्हणून आपला भाऊ माहेराहून आला. जिजाबाईंना एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये दुसऱ्या दिवशी तुकोबरांना सांगितलं, अहो ऐकलं का. म्हणे काय, आज तुम्ही कोणत्याही डोंगरावर भजन करण्यासाठी जायचं नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे, जेवण इथंच करायचं. म्हणे बरं. मग तुकोबरांचा तो नित्यनियम सुरू झाला. सकाळचा काकडा, नित्यनियमाचं भजन, आणखीन काही पारायण वगैरे असेल ते सगळं. आनंदाच्या भरामध्ये स्वयंपाक केला. आणि जेव्हा आनंद जास्त होतो तेव्हा काही ना काही विसरतं. असा आपला आवडीचा अभंग जर आला आणि आपल्याला खूप आनंद झाला कीर्तनामध्ये तर बऱ्याचदा एक दोन चरण सुटू शकतात. असा त्याचा अर्थ आहे. आनंदाच्या भरामध्ये काही ना काहीतरी राहतं. त्या बासुंदीमध्ये साखर टाकण्याचं विसरल्या, भजामध्ये किंवा त्या आमटीमध्ये मीठ टाकण्याचं विसरल्या. आणि या तुकोबराय आणि तुकोबरायांचा मेवना जेवायला बसले. आता ज्याचं भजन चांगलं होतं ना त्याला भोजनही चांगलंच लागतं बघा. आता आपले काही काही मंडळी कीर्तन करून येतात ना रात्री, त्यांना रात्रीच भूक लागते आणि सकाळी जर उशीर झाला चिडचिड होते बघा. किंवा वारीमध्ये आपण पाहतो ना, जे सकाळपासून भजन करतात त्यांना चांगली भूक लागते. हा वाटप केंद्रावाल्यांचा विषय नाही. त्यांना चांगली भूक लागते. शिळ्या भाकरी जरी मिळाल्या तरी ते आनंदाने खातात. सकाळपासून भजन केलं आहे, आज चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट जेवण मिळतं आहे. तुकोबरा जेवायला प्रारंभ करतात. गोड पदार्थापासून सुरुवात केली पाहिजे असा नियम आहे. सुरुवातीला गोड, मध्यंतरी तिखट आणि शेवटी आंबट पदार्थाने शेवट करावा. ऐकून ठेवा. सगळं मिळेलच आपल्याला काही सांगता येत नाही, फक्त ऐकायला हरकत काय आहे. सुरुवातीला बासुंदी खावी. बासुंदीची वाटी घेतली कोणी, तुकोबरांच्या मेवण्याने, साखरच नाही. भजे खावे तर मीठच नाही. आमटीचा आस्वाद घ्यावा तर त्यातही मीठ नाही. पण पात्रावरचं उष्ट टाकायचं नाही. कसा तरी तो संकोचास्तव जेवला आणि दुसरीकडे तुकोबार आहे. वाढच मागं जाऊ द्यायची नाही. जिजाबाईने विचारलं, बासुंदी हवी हवी काय विचारते, वाढ. एकामागे एक सगळ्या प्रकारचं भोजन केलं आणि जिजाबाईच्या मनामध्ये रुखरुख लागली, माझा भाऊ जेवला नाही, माझा भाऊ जेवला नाही. आणि मग स्वतः जेव्हा सगळे पदार्थ वाढून घेतले, पाहिलं तर बासुंदीमध्ये साखर नाही, बाकीच्या पदार्थात मीठ नाही. तुकोबरानं बोलवलं, अहो ऐकलं का, म्हणजे सांगा. माझा भाऊ जेवला नाही, मग नाश्ता केला असेल. अहो नाश्ता नाही केला, सकाळपासून इथंच आहे, जेवला नाही, भूक नसेल. तसं नाही म्हणे, या पदार्थामध्ये जी काही गोडी पाहिजे ती प्रगट झाली नाही. तुकोबरा म्हणले, स्वयंपाक तर मी केला नाही हे मलाही मान्य आहे, पण कमीत कमी सांगणं तर तुमचं काम आहे ना. घरातला मनुष्य पाहुण्यासोबत यासाठीच बसवायचा असतो की त्याने काय कमी जास्त सांगायला पाहिजे. काही काही लोक आपण आग्रह केला तरी बसत नाही. बहुतेक त्यांनाही अनुभव असेल घरचा की हा स्वयंपाक यांच्याच माथी मारला जावा, नको आपल्यावर प्रसंग यायला. असे कधी कधी घडू शकतं ना. पण तुकोबराने उत्तर दिलं, अगं आवले,
काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेनोमुखी, कोणता पदार्थ आम्ही खातो. ऐकणे तुकोबरांचं उदाहरण, रस नावाचा विषय सुटलेला आहे बघा. ते शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. सोहम भावाची अनुभूती जेव्हा प्रगट होईल, हे आपल्या आतच आहे, पण अज्ञानावर भंग झाला की ती अनुभूती प्रगट झाली की मग कोणत्याही प्रकारचा विषय सतावत नाही. इतर साधकांपेक्षा शिवप्रज्ञ महापुरुषांचे अपूर्व लक्षण भगवंतांनी तर सांगितलं. वास्तविक इंद्रिय आवरणं आणि इंद्रियांच्या द्वारे इंद्रियांच्या विषयांचा परित्याग करणं एवढं सोपं नाहीये. माये पुढोनी काय सारसा हे विगडता, होय ओ हावनी वत्स काढिता, ना भनंग दवडिता भानया वरुणी, माये पुढोनी बाळक काळे नेताय कुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. कठीण आहे, किती कठीण. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, यत तो हेपी कोणतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनहा. हे कौंतेय, हे कोणते पुत्र असणाऱ्या अर्जुना, विपश्चितः यततः पुरुषस्य अपि प्रमाथीनी इंद्रियाणी प्रसभम मनः हरंती. हा अन्वय आहे. हे अर्जुना, विपश्चित म्हणजे विवेकी पुरुष, आणि जो आपल्या इंद्रियांना वारंवार विषयापासून आवरतो, विषयातलं दोष दर्शन करतो आणि विषयापासून इंद्रियांना आवरण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न करणाऱ्याला साधक म्हणतात, तो विवेकी आहे. पण असा जरी पुरुष असेल तर त्याचे इंद्रिय त्याच्या मनाला प्रसभम म्हणजे बळजबरीनं विषयांकडे घेऊन जातात. अहो तो विवेकी आहे, प्रयत्न म्हणजे अभ्यास करतो आहे, तरी पण इंद्रिय त्याला काय घेऊन जातात. विशेषण दिलंय प्रमाथीनी, अत्यंत प्रमथनशील आहे, व्याकुळ करतात इंद्रिय. असा एखादा प्रसंग येतो की वाटतं आता आपण मरणारच, इतके इंद्रिय बिकट प्रसंग आपल्यासमोर आणून ठेवतात, आणि मग इंद्रियांच्या ताब्यात मन गेलं की ते मनाला घेऊन जातात. म्हणून एवढी काही सोपी गोष्ट नाही, अवघड आहे असं नाही. अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्याने अभ्यासाने हे शक्य होतं. सुरुवातीलाच प्रयत्न केला ना अपयश आलं तर काही माणसं लगेच हातपाय गाळतात, असं नाही. परमार्थामध्ये संघर्ष करावा लागतो, आणि संघर्ष करून जे विजय संपादन होतो त्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे. हजारो वेळा जरी आपल्याला अपयश आलं तरी पुन्हा आपण उत्साहाने प्रयत्न केला पाहिजे. जाऊ द्या ना, एखादं आयुष्य निघून गेलं कोरं तर काय हरकत आहे. आपण मागे बहुता जन्मी हेच तर केलं ना, विषय आणि इंद्रियांचे ताटातूट कधीच केले नाही, सेवन केलं आहे. चित्तशुद्ध तरी प्रमाण वेगळं आहे, आणि इथे मात्र ते आवरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानोबा यावर आता भाष्य सांगतात, एरवी तरी अर्जुना हे आयानये साधना जे राहटता ती जतना निरंतर. एरवी दुसऱ्या बाजूने अर्जुना विचार केला तर हे म्हणजे काय, हे इंद्रिय विषयापासून आवरणं साधना आया नाही, हे साधनाच्या अटकळीमध्ये येत नाही, हे साधनांना दादच देत नाही बघा. फार बळकट असतात इंद्रिय, बलवान असतात. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमापी कर्षती. इंद्रियांचा समूह अत्यंत बलवान आहे, हे साधनाला दाद देत नाही, इंद्रियही दाद देत नाही आणि मनही दाद देत नाही. 6व्या अध्यायामध्ये आहे ना, इंद्रिय जे बुद्धी ते सळी, काय निश्चया ते टाळी, धैर्यशय हातफळी मिळवणी जाय, जे विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैशीजे तरी हिंडवे दाही दिशा, जे निरोधले घे वाव, जया संयमचे होय सावाव, ते मन आपला स्वभाव सांडेल काही. म्हणजे मनही बलवान आहे, इंद्रिय बलवान आहे, आणि साधकाला ते दुर्बल करून टाकतात. खरा म्हणजे रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग, हे जो प्रसंग सांगितला ना, अंतर्बाह्य जग आणि मन, मनाच्या बरोबर युद्ध, जगाच्या बरोबर युद्ध, इंद्रियांच्याही बरोबर युद्ध. म्हणून साधना आया नाही, साधना दाद देत नाही. कोणाला प्रत्याहाराचा आधाडा, बुद्धीच्याही पायाने सरडा, जेत हटिये सांडिते होडाकडे लग. इंद्रियांना विषयापासून आवरणं कठीण आहे, तर हटयोगाचं अनुसरण करणारे किंवा हट्टाने अनुसरण करणारे
तर नको रे बाबा, आपला पाय घसरल, कडे लोट होईल आपला, ते सुद्धा यानं सोडून देतात. निराश होण्याचं कारण नाही, इंद्रियांची शेवटची धडपड असते ती, शेवटची धडपड. आणि म्हणून ते अट्टहास करतात की याला परमार्थामध्ये जाऊ द्यायचं नाही, गेला तर आपल्याला काय मिळणार आहे, म्हणून संघर्ष तिथं करावा लागतो. आता कोणाच्या साधनाला हे अडकळीत येत नाही बघा. साधक जे रहाट ताती जतना निरंतर, जतन म्हणजे प्रयत्न, आणि प्रयत्नाने विषयापासून इंद्रियांना आवरण्यासाठी निरंतर जतन करतात, प्रयत्न करतात, त्यांच्या सुद्धा पुरत्या साधकाला सुद्धा इंद्रिय कासावीस करून टाकतात. कोणते कोणते नियम आहे त्यांच्याकडे? जया त्या अभ्यासाची घरटी, हा अभ्यास आहे म्हणजे प्रत्याहारच आहे. यम नियमांची ताटी, जे सदा मनाते मुठी धरून आहाती, तेही किजती कासाविषयी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी. इंद्रियांचा मोठेपणा आहे बरं. इथं इंद्रियांचा मोठेपणा नाही सांगायचा, एवढा मोठा इंद्रियांचा मोठेपणा जरी असेल तर या सिद्ध महात्म्याचा एवढा मोठेपणा आहे की त्याचे इंद्रिय आपोआप त्याच्या ताब्यात येतात. बळी इंद्रिय येते मना, मन सहजे, मन सहजे मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोचे लागे. इंद्रिय मनाच्या ताब्यात, मन पुन्हा वायूच्या ताब्यात, प्राणाच्या, आणि प्राण आपल्या आत्मस्वरूपाच्या ताब्यामध्ये चिदाकाशामध्ये मिळतो. असं अभ्यासाची घरटी. देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले असे की विकल्पी जे. त्या अभ्यास करतात. वारंवार काय केलं त्यांनी? घरटी म्हणजे गस्त घातली आहे. इंद्रिय विषयाकडे गेले की पुन्हा आवरायचे, पुन्हा गेले की पुन्हा आवरायचे. हा अभ्यास, आणि हा वारंवार करावा लागतो. वारंवार केलेला प्रयत्न त्याला अभ्यास म्हणतात. एक दिवशी केला मग आपल्याला नाही जमत बा, चला गावाकडे, मग जया त्या अभ्यासाची घरटी. यम नियमांचे ताटी, ताटी म्हणजे दार, दरवाजा लावला आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय, हे सगळेच्या सगळे नियम, 5 यम आणि 5 नियम यांचा दरवाजा लावलेला आहे. मनाला बाहेर जाऊ देत नाही. जे मना ते सदा मुठी धरून हाती, सदैव आपल्या मनाला आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे, अशी इतके बलवान साधक आहे बरं. अभ्यासाची गस्त आहे, यम नियमांचा दरवाजा आहे, आणि मनाला ताब्यात ठेवला आहे. यत्नपूर्वक वागतात, मोजकं जेवायचं, मोजकंच बोलायचं, दृश्यही मोजकंच पाहायचं, कानाने मोजकं ऐकायचं, एवढा अभ्यास करणारे सावध आहे. ज्ञानोबा म्हणतात इंद्रिय तेही किजती कासाविषयी. इंद्रिय त्यांना सुद्धा कासावीस व्याकुळ करून टाकतात. बाकीच्यांची काय कथा आहे? ते असं म्हटलंय, निसर्गामध्ये कंकर, तित्तेर नावाचा पक्षी खडे खातो, तर त्याला सुद्धा विषय आकर्षित करतात. आणि जे काय तूप साखर खात असेल त्यांचं काय होत असेल, असा त्याचा अर्थ आहे बघा. हा हा त्याचं मग रामच जाणेल काय होणार आहे ते हेकीचं ते कासाविषी, ते सुद्धा कासावीस केले जातात. या इंद्रियांची प्रौढी ऐशी, इंद्रियांचा मोठेपणा ऐसा असा आहे बरं. उदाहरण दिलं आहे, जैशी मंत्रज्ञाते विवशी भूलबिका. मंत्र जाणणारा मांत्रिक आहे, तो गेला धन काढायला, त्या धनावर मनुष्य असेल तर त्याला भूत म्हणतात किंवा संबंध म्हणतात. आणि त्या धनावर जर एखादी बाई असेल तर त्याला हडळ किंवा विवसी म्हणतात. फार कोणाचे जास्त बळी पडत जाऊ नका बरं, धनाच्या अवघड आहे. हो, मनुष्याने प्रामाणिकपणाने आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण कोणाच्या धनावर दृष्टी ठेवू नये. एखाद्या पुरुषाची धनाची जर अंतिम काळामध्ये वासना राहिली, धन समाधान देत नाही. ते आपलं एकच धन परमार्थ हे कमवावं. जैसे मंत्रज्ञाते विवशी, विवशी म्हणजे भूत किंवा पिशाच, किंवा विवशी म्हणजे हडळ, भुलविका, तर ते मांत्रिकाला भुलविते. म्हणजे हडळ हडळ रूपाने कधी येत नाही, ते चांगल्या असणाऱ्या सुंदर स्त्रीच्या रूपात येऊ शकते, आणि आली की त्याला भुलविते. ते धन राहतं बाजूला, आणि हा मग जातो दुसरीकडेच फिरायला. जैसी मंत्रज्ञाते विवशी भुलविका, हे झालं उदाहरण. देखे अर्जुना विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीचे नेमिसे, मग आकळी ती स्पर्शे इंद्रियांचे. अर्जुना, विषय सुद्धा तसेच आहे बघा.
एखाद्या साधकाने पंचविषयाचा त्याग केला तर मग विषय काय करतात, अपडेट होऊन येतात, नवीन रूप धारण करतात. चिरंजीव पदामध्ये जनस्तुती लागे मधुर शब्द नावाचा विषय, मग त्याला चांगले कपडे देतात, रूप नावाचा विषय. सुगंधी द्रव्य अंगाला लावतात, गंध नावाचा विषय. जो जो रस आवडतो तो रस पुरवितात, रस नावाचा विषय. आणि मग हे सगळे विषय नवीन रूप धारण करून येतात. आपल्याला वाटतं हा परमार्थाचाच आनंद आहे. देखे विषय हे तैसे पावती प्राप्त होतात. कशाने? रिद्धी आणि सिद्धी. सिद्धी म्हणजे सामर्थ्य, रिद्धी म्हणजे ऐश्वर्य. म्हणून एखाद्या मनुष्याला परमार्थामध्ये ऐश्वर्य आणि सामर्थ्य मिळालं, समजून घ्यावं तो परमार्थामध्ये आलेला प्रतिबंध आहे. तया महेंद्रादी पदे करिता ते वाटवदे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे परुणी ठाते. परमार्थातला एखादा व्यक्ती जर श्रीमंत झाला असेल व्यावहारिक धनाने, तर समजून घ्यावं तो प्रतिबंधामध्ये अडकलेला आहे. नाहीतर देवाचा नियम आहे, देव वक्ता लागे करुणेली संसार. रिद्धी सिद्धीचे निमिषे प्राप्त होतात आणि मग त्या इंद्रियांच्या द्वारे विषयाचा संबंध प्राप्त झाला की ते इंद्रिय त्या पुरुषाला ताब्यात घेऊन टाक. इथं स्पर्श म्हणजे फक्त स्पर्श नावाचा विषय नाही, सगळ्या इंद्रियांना त्या त्या विषयांचा स्पर्श म्हणजे संबंध, आणि त्या त्या संबंधाने ते आवरून घेतात. आणि एकदा आपलं मन इंद्रियांच्या माध्यमातून विषयापर्यंत गेलं आणि त्या फटीमध्ये सापडलं, बस आता त्यातून सुटत नाही. ती संधी मनच आहे मग अभ्यासी ठोठावले ठाई. ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. त्या संधीमध्ये, त्या संबंधामध्ये आपलं एकदा मन गेलं, कोणत्या? इंद्रियांच्या आणि विषयांच्या संबंधामध्ये मन सापडलं की मग त्याचा जो अभ्यास आहे ना आवरण्याचा, त्या अभ्यासाच्या वरती ते पंगू होऊन जातं, निर्बल होऊन जातं. हे कशामुळे घडलं? इंद्रियामुळं. ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. मग काय करावं? त्या सर्व इंद्रियांना आवरून घ्यावं असा विचार सांगतील परमात्मा पुढे. ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.